श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका म्हणा तुम्ही चालला आता कॉलेजकडे. तितक्यात मा मित्राला दिल्ली बोट टाय चालवला टायबान दोस्तो आम्ही निघाले कॉलेजकडे. नाश्ता करायला आले तर आडे आपला पहिल्याच एक मित्र नाश्ता करत होता, त्याच्यातून कचोरी ऑर्डर केली, बन कचोरी खाऊन सना निघाले कॉलेजकडे आले बुवा. आता आपल्याला लय वरती जायचं होतं, तर वरते क्लासरूम मध्ये तर येऊन गेले व त्यात मित्राला घेतला ब्लॉग मध्ये. मग तिकून काय घरी निघाले, जेवणा सुट्टी झाली, ते रूमवर आले. रूमवर येऊन सना पाहता का आपल्या बरोबर पत्ते खेळत होते. इतकं काय सबमिशनची याद आली व सबमिशन लिहायला बसले. मग काय सबमिशनचं लिहून सना आले खालते येऊन सना पाहता का आपले मित्र बिर्याणी खात होते, त्याला पण घेऊन घेतलं ब्लॉक मध्ये. मग काय निघाले घराकडे. तितक्यात आपल्याला माहित पडले की आपल्या रूमवरच्या पोराची बिर्याणी आणायला जायचं. मग काय बिर्याणी घ्यायला तर आले व 5 प्लेट बिर्याणी घेऊन सना आम्ही निघाले रूमकडे येऊन सना पाहता काय ते पहिलेच खात होते. मग त्याला बी घेतला ब्लॉक मध्ये, आपण बी बसले त्याच्यामध्ये बिर्याणी खायला. तितक्यात मग मित्राचा फोन आला की अयोध्यानगर मध्ये बँड यायला. तर काय भाऊ उचलला बोरिया बिस्तरनं चाललं बँडकडे येऊन सना पाहता तर काय हा जवान फोनावर लागून गेला हो तिच्यामध्ये. जवान काय म्हणतो, तू मुझसे प्यार करती है या नहीं करती है? त्यामध्ये हो पोचले सोय बँड येऊन सना पाहता काय बँड होता स्वर संगम. त्यामध्ये विनोद दादा ना भैया भाऊ सगळे येल होते. त्याचा स्वाद घेत आपण उभे राहिले. तितक्यात आता निघाले रूमकडे जायला. तिच्यामध्ये गड्याचा मन झाला की आपण बिर्याणी खायला जाऊ. बिर्याणी खाता तो म्हणतो नाही दाबेली खाऊ. मग काय होत आले दाबेलीच्या दुकानावरती दाबेली खायला. तितक्यामध्ये भाऊ ते विचार करताय पहिले कोण खाईन नंतर कोण खाईन. बोलला पहिलं कोणी बी खा, पैसे मी जाय देणार नाही, पैसे तुम्ही दे जा. मग काय मी दाबेली खाऊन सना निघालो रूमकडे जायला. तिथचा भाऊ मी आता जातो रूमवर, तुम्ही घ्या तो फॉलो करून.